राधे राधे. तर सगळ्यांची देवपूजा घरातनं सुरू होत असते, पण मी माझ्या बाहेरून सुरू करते बरं का देवपूजा, अगदी उंबरट्याच्या बाहेरापासून. सगळ्यात आधी तर तुळशी मातेची पूजा वगैरे करते, त्यांना पाणी वगैरे टाकते, आरती फिरवते आणि मग सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी सुद्धा मग बाहेर येते बरं का, गेटच्या बाहेर. आणि मग तिकडं सूर्यभगवंतांना अर्घ्य वगैरे पूजा वगैरे हे माझं चाललं असतं. आणि आज थोडंसं ना उशिराच तुम्हाला दाखवते, कारण उजेड जास्त थोडं पडल्यावरच तुम्हाला व्यवस्थित दिसलं असतं, म्हणून थोडंसं उशिराच हे दाखवते. तसं मी रोज लवकरच उठते बरं का. आणि सगळ्यात आधी म्हणजे एक तर हिवाळ्यात कसं असतं ना, थोडंसं अंधार जास्तच वेळ असतं. राधे राधे. आणि आत्ता जे भाऊजी गेले ना, आणि हा क्षण खूप छान होता. जसं आपल्याला बघून कोणी आपण ज्यांची म्हणजे पूजा वगैरे करतो आणि त्यांचं नाव कोणी घेतलं तर आपल्याला तो होणारा आनंद काही वेगळाच आहे. तसं मला कोणी राधे राधे म्हटलं की त्याचा आनंद मी सांगू नाही शकत. जसं की माझ्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही खूप वेळा राधे राधे टाकतात, त्याचा सुद्धा मला आनंद खूप वेगळा होतो. जसं कुणाला गिफ्ट दिल्यावर आनंद होतो ना, अगदी मला तसंच राधे राधे बोलल्यावर गिफ्टपेक्षा कमी वाटत नाही बरं का. मोठ्यातल्या मोठ्या गिफ्टपेक्षा पण मला राधे राधे म्हटलेलं सगळ्यात जास्त प्रिय आहे. आणि मग रांगोळी वगैरे काढते बरं का. आणि ही माझी ना सगळ्यात फेवरेट डिझाईन आहे बरं का रांगोळीतली, एकदम काढायला सोपी आणि सरळ. आणि सहसा करून ना मी हीच करते बरं का रांगोळी डिझाईन बाहेर. आणि कलर वगैरे काही जास्त टाकत नाही बरं का बाहेर, कसं लहान मुलं गल्लीत खूप आहेत आणि ते पुसून टाकतात. आणि काय झालं ना, जेव्हापासून मी कलर टाकत नाही ना, तर माझी रांगोळी पुसली पण जात नाही. आणि जेव्हा मी काहीतरी छान अशी काढली ना, त्या दिवशी माझी रांगोळी काही राहत नाही बरं का. आता ते लहान मुलांना आवडत नाही की काय काय माहिती. आणि त्याच्यानंतर मग इथं रांगोळी काढली गेली का मग मी इथं घराच्या मंदिरात सुद्धा मी पूजा वगैरे करायला लागते. आणि तुम्हाला माझे मिनी ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. इथेच एंड करते. राधे राधे.